कर 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 चालू ठेव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय. तळपत्या समशेरीतून उधळणाऱ्या तेजक फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराय आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून बालमित्र मंडळ, नवसाला पावणारा हाकेला धावणारा पेठेचा राजा, नवी पेठ, शिंपी महाड उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 56व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. नेत्रसुखद रोषणाई आणि भव्य हलते देखावे याची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या मंडळाने यावर्षी सादर केलेला सामाजिक देखावा गडसंवर्धन. 1330 साली यादव साम्राज्य धुळीस मिळाल्यावर 300 वर्ष होता फक्त अंधार. एका जहागीरदाराच्या पोरानं बादशहाची चाकरी न करता स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. डोंगर दऱ्यातल्या आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वरी शपथ घेतली. त्यावेळी महाराजांचं वय होतं अवघं 16 वर्षांचं. तेव्हापासून हिंदवी स्वराज्य स्थापनेची ही धुनी अखंड धुमसत होती. कल्पकता, कौशल्य, चातुर्य आणि गनिमी कावा या शस्त्रांनी अलगद चिरून मुघल सत्तेला 4 मुंड्या चीत केलं शिवरायांनी. या स्वातंत्र्य यज्ञात बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद यासारख्या अनेक शिलेदारांनी स्वप्राणांची आहुती दिली. अनेकांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि नरवीरांच्या बलिदानामुळेच हिंदवी स्वराज्य साकार झालं. राजांना कैद करण्यासाठी सिद्दी जोहरनं प्रचंड सैन्यासह पन्हाळ्याला वेढा घातला. पण त्या परिस्थितीतही राजांनी चोर वाटेनं विशाळगडाकडे कूच केलं. तो दिवस होता 13 जुलै 1660. त्यावेळी राजांबरोबर धिप्पाड देहयष्टी लाभलेले बाजीप्रभू देशपांडे होते. घोडखिंडीपर्यंत मजल मारल्यानंतर बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे निघण्याची विनंती केली. बाजींच्या आग्रही भूमिकेमुळे राजांनी विशाळगडाकडे कूच केलं. सिद्धीच्या प्रचंड सैन्याला धैर्यानं रोखून धरत बाजींनी मोठ्या हिमतीनं घोडखिंड लढवली. तोफांचा आवाज कानी पडेपर्यंत दोन्ही हातात समशिरी घेऊन प्राणांची तमा न बाळगता बाजी लढत राहिली. अखेर पुणेच्या तोफांचा आवाज आला आणि बाजींचे पंचप्राण पंचतत्वात विलीन झाले. राजमाता जिजाऊंच्या इच्छेनुसार कोंढाणा सर करण्याची जबाबदारी राजांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणत तानाजींनी ही जोखीम आनंदानं स्वीकारली. 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्य नवमीची अंधारी रात्र. यशवंती घोरपडीच्या सहाय्यानं तानाजीनं मावळ्यांसह गडावर चढाई केली. शत्रू सैन्यासह तुंबळ युद्ध माजलं. लढता लढता तानाजींची ढाल तुटली, पण 72 हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत अखेरच्या श्वासापर्यंत लढता लढता स्वराज्याचे शिलेदार तानाजी मालुसरे घरातून पडले. गड आला पण सिंह गेला. हिंदवी स्वराज्यासाठी कोणतंही अग्निदिव्य करायला तयार असणाऱ्या अनेक शिलेदारांपैकी एक नाव होतं कोंडाजी फर्जंद.
स्वराज्याची शान असलेला पन्हाळा किल्ला अवघ्या 60 मावळ्यांच्या सोबतीनं कोंडाजींनी काबीज करून पुन्हा एकदा स्वराज्याला समर्पित केला. तो दिवस होता 3 मार्च 1673. धन्य ते शिवराय आणि धन्य त्या स्वराज्याच्या शिलेदारांची स्वामीनिष्ठा. कुठे तो जाज्वल्य स्वामीनिष्ठेचा काळ आणि कुठे आजचा काळ. एक पोट्या आपलं वातावरण लय भारी आहे राव. हा ना, चल ना कुठेतरी ट्रिपला जायचं का? अरे जाऊ की, पण बाळ्यात जायचं कुठं रे? अरे चल की गडावर जाऊ, जवळच काय. चालते चल जाऊ. थांबे येडे, असंच जायचं होय रे? मग कसं जायचं? अरे आपला दारू संगती नको आहे. आम्ही काय म्हणतो, संगतीच्या मला बी घेऊ ना. ट्रिपल शीट जाऊ दे का? ट्रिपल शीट लय भारी. चल लय भारी. आता कसं जिंगाट वाटते. चम्या गोट्या, आज मजबूत पार्टी करूया का? हिथंच पिऊ, चिलिंग ओढू आणि हिथंच पडू. चालतंय की, नाहीतरी इथं हायफोन विचारायला. हे चम्या, हा पेन भर केलं का? अरे बारतो की वाईच कळ काढ. ए चम्या, पेन कडक भरायचे काय? हे बाळ्या, जरा जिंगट लाव की, दिल्ली मूड येईल बघ. बाळ्या, गोट्या आणि चम्या बेधुंद अवस्थेत नाचत होते. नाच कसला तो? आचकट विचकट हातवारे म्हणजे यांचा नाच. तिघही दारूच्या नशेत तर होऊन चिलवीचा आस्वाद घेण्यात गर्क झाले होते. कोणाला कसलीच शुद्ध नव्हती. स्वराज्याच्या शूर शिलेदारांनी जिथे रक्त सांडलं